मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण आता नोकर झालेले असतात। मधू उगीच त्यांना त्रास देत असते। त्याच वेळी आता राघव रागातच मधूला म्हणतो, कसा आहे ना, लवकरच विनू हा त्याच्या खऱ्या आईला म्हणजे सिंधूला हाक मारेल। तो तुझ्यावर जेवढं प्रेम करतो ना तेवढं तो घरातील सर्वांवर करतो। त्याच वेळी आता मधू म्हणते, हो बरोबर आहे, पण त्याच्या खऱ्या आईला म्हणजे सिंधूला सो कॉल्ड आईला तो कधीही ॲक्सेप्ट करणार नाही आणि आई म्हणून हाकसुद्धा मारणार नाही, असं मधू म्हणते। तेव्हा सिंधू म्हणते, त्याची काळजी तू करू नकोस, तू फक्त बघत राहा पुढे काय काय होतंय। तेव्हा सिंधूचा कॉन्फिडन्स पाहून घरातील सर्वांना खूपच आनंद होतो। मग आता मधूचा मात्र जळफळाट होत असतो। त्याच वेळी राघव म्हणतो, कसा आहे ना, हे बघ, लवकरच विनू हा त्याच्या खऱ्या आईला म्हणजे सिंधूला ॲक्सेप्ट करेल आणि आई म्हणून सुद्धा हाक मारेल। तेवढ्यातच विनू आवाज देतो की बाबा तुम्ही येताय ना। तेव्हा यस चाम कमिंग असं म्हणून आता तो विनूकडे जायला निघतो। घरातील सर्वजण त्याच्या पाठोपाठ जातात। रागातच मधू सगळ्यांकडे पाहते आणि तिच्या मम्मीला म्हणते, अगं बघ ना, विनू दोन शब्द काय यांच्याबरोबर चांगलं बोलला तर यांना असं वाटतंय की त्यांच्या बाजूने लगेच तो बोलेल किंवा वळेल, त्यांच्याकडे जाईल। तेव्हा आता मी असं कधीही होऊ देणार नाहीये असं मधू म्हणते। तेव्हा तिची आई तिला म्हणते, मला कॉन्फिडन्स आहे, तू असं कधीच होऊ देणार नाही। तेव्हा मधू आजपर्यंत कधी एकही चॅलेंज हरलेली नाहीये, तेव्हा काय करायचं ठरवलंय पुढे, असं तिची आई तिला विचारते। तेव्हा आपल्याकडे एक हत्यार आहे ना विनू नावाचं, तेच आपल्याला वापरायचंय। तिची आई विचारते, म्हणजे मग आता रत्नबारकी खरंच विनूवर प्रेम करतात का, ही शंका त्याच्या मनात भरवायची, असं म्हणून ती आता पुढे सांगत असते। त्याच वेळी तिची आई म्हणते, आणि रत्नपारखींचा डाव तिच्यावरच उलटवायचा, बरोबर ना? वा राणी वा, अगं काय प्लॅन केलाय तू। इकडे विनू आणि राघव हे दोघेही आता बुद्धिबळ खेळत असतात। तेव्हा आता राघव हा विनूला म्हणतो, नो चिटिंग, तू खूप चीट करतोस। तेव्हा विनू आता हसत असतो। तेवढ्यातच सिंधू आता तेथे त्याच्यासाठी खायला घेऊन येते। मग आता राघव म्हणतो, खेळ राहू दे बाजूला, आपण अगोदर जेवण करून घेऊ, चल मी तुला भरवतो, असं म्हणून तो आता त्याला भरवत असतो। हा टेस्टी आहे ना, असं राघव विनूला विचारतो। तेव्हा तो म्हणतो हो। मग आता सिंधू कौतुकाने विनूकडे पाहत असते। त्याच वेळी मधू येते आणि लपून छपून या तिघांकडेही पाहत असते आणि मग तिचा जळफळाट होऊ लागतो। आता आनंदाने तो सगळं जेवण फत्ते करतो। त्याच वेळी राघव सिंधूकडे पाहतो आणि तिला इशाऱ्यानेच खुणावतो की सगळं काही ठीक होईल, नको काळजी करूस। मग आता सिंधू आनंदात असते, खूप खुश असते। राणी मात्र रडक्या चेहऱ्याने आता त्या तिघांकडेही पाहत राहते। मग त्यानंतर सिंधू आता रूममध्ये जाते। राणीने तिला कामाची लिस्ट दिलेली असते, त्यामध्ये आता सिंधूला भरपूर कामं करायची असतात। लादी पुसणे, स्वयंपाक करणे, बेडरूममधील सर्व बेडशीट्स चेंज करणे आणि त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून काढणे, त्याचबरोबर झाडांना पाणी घालणे। तेव्हा सिंधूला आता जरा टेन्शन येतं। ती म्हणते, बापरे, बरीच कामं राहिली आहेत, आता लवकरात लवकर ही कामं करायला हवीत, असा ती आता विचार करत असताना रुक्मिणी तेथे येते आणि म्हणते, बघू, असं म्हणून ती भली मोठी राणीने दिलेली लिस्ट पाहते। तर आता तिलाही धक्का बसतो, राजश्री आणि रेश्मा देखील तिच्यासोबत असतात। तेव्हा रेश्मा म्हणते, बापरे, राणीवहिनींनी किती कामं दिली आहेत, कशी करायची बरं। तेव्हा आता राजश्री म्हणते की आम्ही पाहू सगळं। मग आता रुक्मिणी सुद्धा म्हणते, हे बघ, आम्ही ही तिघीजणी कामं करून टाकतो पटकन। सिंधू ऐक, तू आता एक काम कर, तू फक्त विनूला वेळ दे आणि त्याचं लवकरात लवकर मन जिंक, कारण ते सर्वात आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। कसं आहे ना बाळा, हे बघ, तू जर त्याला वेळ दिला तर तो तुझ्याकडे येईल, आपोआप वळेल तो तुझ्याकडे, खरी आई कोण आहे हे त्याला समजेल। मग आता नको, तुम्ही कामं करू नका, असं सिंधू म्हणते। तेव्हा राजश्री म्हणते, तुला सांगितलंय ना, एकदा ऐकत जा जरा बाळा। तेव्हा सिंधू म्हणते, नाही, मी सगळी कामं करणार आहे आणि मधूच्या घरी येऊन तुम्ही सगळी कामं तर करायचीच नाही, ती चिठ्ठी इकडे द्या बरं। मग आता ती चिठ्ठी मी देणार नाही, असं रुक्मिणी म्हणते। तेव्हा सिंधू म्हणते, मी मधूचं विनूसाठी सगळं काही ऐकतीये म्हटल्यावर माझा स्वभाव बदलला आहे असं नाही आहे काकू। जुनी सिंधू आणि तिची सिंधुगिरी लक्षात आहे ना तुमच्या। रुक्मिणी हसतच हो असं म्हणते। तेव्हा सिंधू म्हणते, मग ऐका माझं, द्या ते इकडे। तेव्हा रुक्मिणी म्हणते, तू ऐक आता आमचं, आम्ही एक एकट्या नाही करणार आहोत कामं, तू अगोदर इथून निघ, असं आता रुक्मिणी म्हणते। त्यानंतर रुक्मिणी म्हणते, आता रेश्मा, तू एकदा फोन करून ऋतुजाला पहा बरं, आपल्या सावीची तब्येत बरी आहे का। तेव्हा रेश्मा हो असं म्हणते। तर
सिंधू आता चाललेली असते त्याच वेळी राघव समोरून येतो आणि तिला विचारतो, तुला काय सांगितलं होतं सिंधू, की जास्तीत जास्त तू वेळ फक्त आपल्या विनूला द्यायचा म्हणून. त्यावेळी आता सिंधू म्हणते, हो बरोबर आहे राघव तुमचं, परंतु कसं आहे ना, अहो जास्तीत जास्त वेळ आपण विनूला दिला तर मग कामं कोण करणार, आईंचं आणि काकूंचं वय झालंय आता. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू हे बघ, आपण एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो आणि एकाचे प्रॉब्लेम ते सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात. इथून पुढे जर काही प्रॉब्लेम आला तर सगळेजण अगदी तुझ्या मदतीला धावून येतात आणि तू सुद्धा असंच केलं आहे, सगळ्यांच्या मदतीला अगदी धावून गेली आहेस. त्यामुळे तू जास्तीत जास्त वेळ फक्त विनूबरोबर घालव आणि त्याचं मन एकदा जिंकून घे. तेव्हा आता हे सगळे आहेत काम करायला असं राघव समजावतो. तेव्हा सिंधू म्हणते, राघव मला तुमचं म्हणणं सगळं पटतंय, पण मी एकटी खरंच सगळी ही कामं करेन. हे पहा, ही माझी लढाई आहे आणि यामध्ये घरच्यांची फरफट व्हावी असं मला वाटत नाही. मी सगळं सांभाळेन, तुम्ही घरी जा. तेव्हा राघव म्हणतो, विनू हा माझा सुद्धा मुलगा आहे, त्यामुळे तुला आणि त्याला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही इथे सगळे तुझ्या मदतीसाठी आणि आमच्या विनूला भेटायला आलोय. पुढे आता राघव म्हणतो, पण वगैरे करायचं नाही, कारण आता आपल्या सगळ्यांचा एकच फोकस आहे, विनूला लवकरात लवकर घरी घेऊन जायचं. आणि त्यासाठी तुझ्याकडे काही आयडिया असेल ना तर तसं सांग. असं काहीतरी करता आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला विनूचं मन डायव्हर्ट करता आलं पाहिजे. जर असं करता आलं ना तर खरंच खूप छान होईल. तेव्हा एक मार्ग आहे असं आता सिंधू म्हणते. आता ती सगळ्यांना जवळ बोलवते आणि पुढे नक्की काय करायचं हा प्लॅन सर्वांना सांगते. त्यानंतर आता सिंधू किचनमध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर ती लगेच प्लॅनला सुरुवात करायला सांगते. तेव्हा राजश्री आता एक महागडा वास हातात घेते आणि म्हणते, फोडायचा ना. सगळेजणी एकमेकींना इशारे करत असतात. तेव्हा आता राजश्री पटकन तो वास आता खाली पाडते आणि फोडते. त्याच वेळी आता एकदाचा फुटला असं राजश्री हसतच म्हणते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, अगं ओरड ना जोरात. तेव्हा आता राजश्री जोराजोरात ओरडू लागते. मधू आणि तिची आई आता तेथे येतात आणि समोर फुटलेला तो वास पाहतात. त्याच वेळी आता मधू ही खूपच भडकते आणि कसा फुटला एवढा महागडा वास तुमच्या हातातून असं राजश्रीला जाब विचारू लागते. तेव्हा राजश्रीने नाही तर माझ्या हातून चुकून पडला आणि फुटला असं रागातच रुक्मिणी आता म्हणते. तेव्हा आता राणी खूप चवताळते आणि म्हणते, काय तुम्हाला काय गरज होती, आता कोण भरपाई देणार याची. मग आता असे खूप वास आमच्या घरामध्ये आहेत आणि तो वास नाही आहे का, साधी फुलदाणी आहे. तेव्हा तुळशी बागेमध्ये 150-150 रुपयाला अशा फुलदाण्या मिळतात ना असं राजश्री हसतच बोलते. राणीला अजून राग येतो. मग आता ती म्हणते, खूप महागडा होता, याची किंमत माहीत आहे का तुम्हाला. त्यावेळी आता रुक्मिणी म्हणते, राणी एक गोष्ट लक्षात ठेव, अगं आमच्या घरातील अशा खूप वस्तू, त्याचबरोबर खूप काही तू असं ह्या फुलदाणीसारखं तोडून टाकलं आहे आणि त्यामुळे आम्ही खूप काही गमावलंय. तेव्हा राणी आता इनाफ, तुम्ही माझे नोकर आहात, माझ्या घरातले नोकर आहात, मी तुम्हाला तुमची लायकी दाखवून दिली ना मग तुम्हाला समजेल असं राणी मोठ्या तोऱ्यातच सर्वांचा अपमान करत म्हणते. तेव्हा राजश्री म्हणते, गप्प बस, कोणाशी बोलतीये तुला समजतं का तरी. तेव्हा आता राणी खूपच भाव खाऊन जाते. मग आता रुक्मिणी म्हणते, इतक्या दिवस तू आमच्या घरामध्ये आश्रितासारखी राहिली, आयतं खाल्लं पिल्लं, मजा मस्ती केली, तेव्हा लाज नाही वाटले का ग तुला, आणि आता आम्हाला तू पैशाचा माज दाखवतीयेस. अगं तू ना निर्लज्ज आहेस असं म्हणून रुक्मिणी आता चांगलीच मधूची खरडपट्टी काढते. तेव्हा मधूला आणि तिच्या आईला प्रचंड राग येतो. तेव्हा आता मधू रागातच म्हणते, माझंच चुकलं, मी तुम्हाला ना घरात घ्यायला नकोच होतं, माझ्याच घरात नोकर म्हणून कामाला आलात आणि मलाच तुम्ही उलट बोलताय, हाऊ डेअर यू असं म्हणून रागातच ती रुक्मिणीला बोलते. तेव्हा रुक्मिणीला आता प्रचंड राग येतो. राणीचं हे तोऱ्यातलं आणि गुरमीचं बोलणं ऐकून आता रेश्मा म्हणते, आमच्यात किती हिंमत आहे ना, हे तुला अजून माहीत नाही. मग आता राणी म्हणते, काय ग तुला एवढा कंठ कधीपासून फुटला, तू आता माझ्या घरात आहे हे लक्षात ठेव. अगं मी माझ्या मुलाला तुम्हाला भेटू तुम्ही उपकार माना. रुक्मिणी आता रागातच म्हणते, तू गप्प बसायचंस हा राणी, कारण आमच्या नातवाला तू इथे घेऊन आली आणि उलट आम्हाला बोलतीये का. तेव्हा राजश्री देखील म्हणते, अगं ये, वहिनींनी नेहमीच तुला महत्त्वाचं स्थान दिलं, तुझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं आणि तू त्यांना एवढ्या मोठ्या ॲटिट्यूडमध्ये बोलतीयेस, पटतं का तुला हे. आणि काय हो, तुम्ही असे संस्कार दिलेत का मुली, हो मोठ्यांचा मान कसा ठेवायचा ना हे तुमच्या मुलीला जरा शिकवा असं राजश्री रागातच म्हणते. तेव्हा मान माय फूट आता मधू म्हणते.
त्यावेळी आता तूच फूट असं म्हणून रुक्मिणी पुढे येते आणि मधूच्या अंगावरच धावून जाते आणि म्हणते, राजश्री अगं खरंच मी ना माणसं ओळखायला खूप चुकले. आता पुढच्या वेळी ना तुझ्यासारख्या बाईला मी नोकर म्हणून सुद्धा घरात ठेवणार नाही, तुझी लायकीच नाही आहे ती, असं म्हणून आता रुक्मिणी मधूची चांगलीच लायकी काढते. तेव्हा मधू अजूनच चवताळते आणि म्हणते, हाऊ डेअर यू असं म्हणून ती आता रुक्मिणीच्या कानाखाली मारणार असते. तेव्हा सिंधू आता मधूचा तोच हात पकडते आणि तिचा चांगलाच माज उतरवते. तेव्हा चक्क रुक्मिणीवर हात उचलला हे पाहून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा रागात जाता सिंधू म्हणते, तू काय अक्कल गहाण ठेवली का? अगं कुणावर हात उचलते तुला तुझं तरी समजतं का? निदान त्यांच्या वयाचा तरी मान ठेव. पुन्हा जर माझ्या घरच्यांना त्रास दिला ना तर मी काय करेल ना याची कल्पना सुद्धा नाही. तेव्हा मधू रागातच म्हणते, माझ्या घरात नोकर आहेस तू लक्षात ठेव. माझ्याशी या भाषेत बोलायची हिंमत तरी कशी झाली ग? असं म्हणून ती सिंधूच्या 2-3 कानाखाली मारते. हे पाहताच आता सर्वांना धक्का बसतो आणि पुन्हा सगळेजण रागातच तिच्याकडे पाहतात. तेव्हा आता समोर विनू आणि राघव हे दोघेही येतात. तेव्हा आता विनूला पाहता सिंधू आता रडत असते आणि म्हणते की काय ग मधू, तुला आम्हाला मारायचंय ना, मार मग सगळ्यांना. तेव्हा रुक्मिणी म्हणते, अगं मार आम्हाला मार. तेव्हा आमच्या नातवावर खूप प्रेम आहे ग, असं सुद्धा राजश्री हात जोडत म्हणते. तेव्हा आता विनू आणि राघव सगळ्यांकडे पाहत असतात. तेव्हा रेश्मा सुद्धा म्हणते, आम्हाला प्लीज माफ करा, आम्हाला तुम्ही एवढी मोठी शिक्षा देऊ नका. रुक्मिणी आता पुन्हा तिचं नाटक सुरू ठेवते आणि रडण्याचं नाटक करत हात जोडत म्हणते की हे बघ अगं, साफसफाई करताना चुकूनच हा वास फुटला आणि त्याची किंमत काय आहे आम्ही तुला देऊ ना. तेव्हा राजश्री आता रडतच म्हणते की कसं आहे ना, मला माफ कर अगं, पण आम्हाला आमच्या विनूपासून अशी लांब करू नकोस. तेव्हा विनूचं नाव ऐकल्यानंतर आता विनू तेथे विचारतो, काय झालं मम्मा? तेव्हा मधूला समजतं की माझा प्लॅन माझ्यावरच हे उलटवायला निघाले आहेत. आता विनूकडे पाहिल्यानंतर ती सिंधूकडे रागात पाहते आणि म्हणते, अच्छा मला आता समजलं तुम्हा सर्वांचा टोन लगेच बदललाच कसा. तेव्हा सिंधू आता अजूनच रडते आणि म्हणते, प्लीज अगं तू घरच्यांना यामध्ये ओढू नकोस आणि तुझा राग माझ्यावर आहे ना, मग माझ्यावरच काढ. असं घरच्यांना मध्ये ओढून तुला काय मिळणार आहे? आणि विनू तर अगं लहान आहे अजून तो विनू. तेव्हा विनू लगेच पुढे येतो. तेव्हा सिंधू आता खूप ड्रामा करू लागते आणि म्हणते की तुझ्या हातापाया पडते पण माझ्या घरच्यांना काही करू नकोस. असं म्हणून ती आता विनू समोरच मधूला केविलवाणी विनवणी करत असते, जेणेकरून आता मधू किती वाईट आहे आणि आम्ही सर्वजण किती चांगले आहोत हे सिंधू दाखवण्याचा प्रयत्न करते. पुढे आता राणी म्हणते, अगं ये गप्प बस, किती तो ड्रामा चाललाय सिंधू तुझा. हा मधू लगेच विनूकडे जाते आणि त्याला म्हणते, विनू हे बघ कुणावरही विश्वास ठेवू नको. अरे हे ना सगळेजण खोटं बोलतायत, मी किती चुकीची वागतीये हे तुला दाखवून देण्यासाठी हे फक्त नाटक करतायत. मी असं कुणावरही कसलंही रेस्ट्रिक्शन घातलेलं नाहीये. अरे हे सगळे जे आहेत ना तुला माझ्यापासून दूर करायला आले आहेत, पुन्हा घरी घेऊन जायला सुद्धा आले आहेत, पण मला माहीत आहे की तू अजिबात त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. अरे 1 नंबरचे नाटकी आणि ड्रामेबाज लोक आहेत हे. आता विनूच्या उत्तराची सर्वजण वाट पाहत असतात. सर्वांचं लक्ष असतं आता विनू काय बोलेल ते, परंतु तो काही बोलत नाही, सगळ्यांचं बोलणं फक्त ऐकून घेत असतो. मग आता सिंधू रडतच पुढे येते आणि म्हणते, विनू अरे असं काही नाही आहे बाळा, आम्ही तिला काहीच बोललेलो नाही आहे आणि आमच्या मनात असं खरंच काही नाही आहे. असं म्हणून ती आता अगदी केविलवाणी चेहरा करते, रडते आणि लगेच विनूसमोर मधूला म्हणते, अगं तो कोवळा आहे बिचारा, किती लहान आहे तो आणि तू त्याच्या मनात काही पण का भरवतेस? अगं विनूचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग आणि त्या प्रेमाचा असा गैरफायदा नको घेऊस तू. तेव्हा रुक्मिणी सुद्धा सिंधूला साथ देत म्हणते की हो बरोबर आहे अगं तुझं. आणि राणी असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते, आम्हाला आमच्या विनूपासून अशी दूर नको करू ग. अगं त्याच्या मनात आमच्याबद्दल असं विष नको कालवस. अगं तू त्याच्यासाठी आम्ही तुझ्या घरचे नोकर सुद्धा बनायला तयार झालो आहोत. तेव्हा राजश्री पण पुढे म्हणते, कसं आहे ना, आमच्यामुळे तुझा हा वास चुकून तुटला, पण त्याच्यामुळे तुम्ही एवढी मोठी शिक्षा देणार आहात का आम्हाला आता? असं मधूला ती आता म्हणते. तेव्हा मधू आता म्हणते की इनफ, अरे किती नाटकं चालली आहेत तुमची, किती ड्रामा चाललाय. तेव्हा विनूला काही समजत नसतं खरं कोण आणि खोटं कोण. वेळी मधू आता म्हणते, विनू माझा मुलगा आहे आणि त्याला समजतंय की त्याची मम्मा ऑलवेज खरं बोलते.
कारण विनू तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. माझ्या विनूचा फक्त त्याच्या मम्मावर विश्वास आहे, बरोबर ना विनू? तेव्हा आता विनूचं उत्तर नक्की काय हे सर्वांना पाहायचं असतं. सर्वजण आता उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत असतात की विनू आता आपली साईड घेईल आणि मधूला खोटं ठरवेल. पुढे आता सिंधू ही त्या दोघांकडे पाहतच राहते, कारण विनूसुद्धा काही बोलत नसतो. मधू मात्र इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा त्याला पुरेपूर प्रयत्न करत असते आणि नेमकं हेच आता सिंधू ऐकते आणि म्हणते, बापरे, मला काहीतरी करायला हवं, नाहीतर ही मधू अशी गोड गोड बोलेन आणि विनूला पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात ओढून घेईल. मग आपण करायचं काय? हाच विचार ती आता करत असताना रडते आणि म्हणते, विनू, अरे तू इकडे मम्माकडे निघून आला खरं बाळा, परंतु तुझ्या पप्पाचं काय? तेव्हा राघवसुद्धा पुढे होतो आणि म्हणतो, विनू ऐक ना, अरे आय मिस यू चांप, मला खरंच तुझी खूप आठवण येते रे, कारण मी तिथे एकटा राहतो, मला नाही आवडत एकटं राहायला, मला तुझी सतत आठवण येत असते. सिंधू रडतच विनूला म्हणते, ऐक ना, अरे तुझा माझ्यावर राग आहे ना, पण तुझ्या बाबांना एवढी मोठी शिक्षा तू देऊ नकोस ना. तुझ्या बाबांबरोबर तू तिकडे राहा ना त्या घरी, कारण त्याच घरी बाबांना चांगलं करमतं, आता ती म्हणत असते. त्याच वेळी आता मधू ही रागातच आता सगळ्यांकडे पाहते, कारण विनूचं मन कसं जिंकायचं हे आता सर्वांना माहीत असतं आणि हे सगळेजण सक्सेस होतील की काय याची भीती आता मधूला वाटू लागते. त्यामुळे मधू आता रागातच त्यांच्याकडे पाहते. घरातील सर्वजण आपापल्या परीने विनूला मनवण्याचे प्रयत्न करतच असतात, पण आता विनू म्हणतो, बाबा हे पहा, मला तुमची ही मनस्थिती कळतीये, परंतु तुम्हीसुद्धा इथे राहा ना प्लीज आमच्याबरोबर, मम्माबरोबर, आपण तिघेही एकत्र राहू. आता असं विनूने म्हटल्यावर मधूचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग आता राघव हा एक चाल खेळतो, मनात विचार करतो आणि विनूला अगदी छानपैकी उत्तर देतो. विनू बाळा बघ, तू तुझ्या मम्माशिवाय राहू शकत नाही ना, मी सुद्धा माझ्या आईशिवाय नाही राहू शकत आणि त्या घरात सगळी लोक ही आपलीच आहेत ना बाळा. मी जर इथे राहिलो तर आपल्या दोघांनाही त्या घरातील सर्वजण म्हणजे आपलीच लोक आपल्याला खूप मिस करतील. तेव्हा आता राघव खूप विचार करतो आणि मधूला म्हणतो, मम्मा अगं चल ना त्या घरी आपण जाऊ, आपल्या घरी. मग आता सर्वजण मधूकडे पाहतच राहतात. तेव्हा सर्वजण हसत असतात, कारण आता विनूचं डोकं बरोबर ताळ्यावर आलेलं असतं. मधूची जादू आता त्याच्यावरून जरा हटलेली असते. मधूला आता भीती वाटू लागते की विनू माझ्यापासून गेला तर. तेव्हा ती आता म्हणते, नाही बाळा, ते घर आता माझं नाही आहे, हे घर माझं आहे, कारण त्या घरामध्ये माझा प्रचंड अपमान झाला आहे. तेव्हा सिंधू आता रडते आणि म्हणते, अगं मधू, तू अशी का बोलतीये खोटं? अगं या घरात तू जशी आमच्याबरोबर वागतीये ना आत्ता या क्षणी, तसं त्या घरात तुझ्याबरोबर कुणीही वागलं नाही आहे गं. अगदी सुनेचा नाही तर तुला लेकीचा दर्जा त्या घरात रुक्मिणी काकूंनी दिला आहे, तुला आठवत आहे ना? मग तरीही तू विनू समोर अशी का बोलतीये? तेव्हा मधू म्हणते, अरे बापरे, आता काय करावं, कारण यांची ही सर्व नाटकं पाहून विनू बरोबर त्यांच्या बोलण्यामध्ये जाईल, त्यांच्याकडे मन वळवेल. काय करावं बरं, आता कोणतीही चाल खेळावी बरं, असं ती मनात विचार करते. आता खूपच कन्फ्यूज झालेलं असतो. तर राघव म्हणतो, बाळा ऐक ना, बाळा चल ना, आपलं घर तिकडे आहे ना. तेव्हा घरातील सर्वजण आता हात जोडतात आणि विनू चल ना बाळा त्या घरी असं म्हणतात. सर्वांनी खूपच फोर्स केल्यानंतर विनू आता सगळ्यांकडे पाहतच राहतो. तेव्हा तू येशील ना आमच्याबरोबर असं म्हणून आता सगळेजण अगदी गोंधळच घालू लागतात. तेव्हा आता सर्वजण एवढा आग्रह करतायत ते पाहून आता विनूचं मन आपोआप बदलतं. तेव्हा तो म्हणतो, ओके मी यायला तयार आहे. तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो, परंतु आता मधू आणि तिच्या आईला मोठा धक्का बसतो. त्यावेळी आता मी आणि मम्मा परत यायला तयार आहे असं जेव्हा विनू म्हणतो, एक अट सुद्धा तो घालतो. तेव्हा राघव म्हणतो, बोल बाळा तुझी काय अट आहे? तेव्हा तो म्हणतो की माझ्या मम्मावर कुणीही चिडायचं नाही, तिच्याशी अगदी तुम्ही नीटपणेच वागायचं. तो प्रॉमिस करतो तुझ्या मम्माला कुणीही बोलणार नाही, तिचा अपमान करणार नाही, चालेल मग? तेव्हा विनू हो असं म्हणतो. घरातील सर्वांना खूप आनंद झालेला असतो, कारण सर्व रत्नपारखी आता जिंकलेले असतात विनूचा विश्वास मिळवण्यामध्ये. त्यावेळी आता मधू म्हणते, सगळं काही उलटच घडत चाललंय. तेव्हा विनू म्हणतो, मम्मा चल ना गं आपल्या घरी, मी घराला त्याचबरोबर आजी आजोबांना खूप मिस करतोय गं. त्यावेळी आता विनू, अरे तू असं का बोलतोस बाळा, पण राहत आहोतच
ना असं मधू म्हणते. तेव्हा तो म्हणतो नाही मम्मा, मला तुला आणि बाबांना एकत्र पाहायचंय, आपल्या तिघांची अशी कंप्लीट फॅमिली झालेली पाहायचंय. तेव्हा मधू आता काही बोलत नसते तर विनू म्हणतो प्लीज मम्मा चल ना ग मम्मा. मग आता तो खूपच फोर्स करू लागतो. तर मधूच्या उत्तराची सर्वजण वाट पाहत असतात. विनू सुद्धा आता केविलवाना चेहरा करून मधूकडे पाहतो. तर मधू एकदम शांत होऊन जाते. मित्रांनो, पुढील भागामध्ये फायनली आता रत्नपारखी गँग ही विनूला घरी घेऊन येण्यामध्ये यशस्वी ठरलेली असते. तेव्हा आता रुक्मिणी त्याचा औक्षण करते. मग आता सगळेजण घरात जातात कारण सर्वांना भूक लागलेली असते. तेवढ्यातच आता सिंधू आणि राणी एकमेकींसमोर येतात. तेव्हा विनू तुला कधीच आई म्हणणार नाही असं जेव्हा राणी म्हणते तेव्हा सिंधू म्हणते लवकरच तुझा खोटा मुखवटा हा मी विनू समोर आणणार, बघू काय होतंय ते. तेव्हा दोघीही एकमेकींना चॅलेंज करतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.